राम राम मंडळी, सकाळी 7 वाजता बघा ह्या काय करतात बरं. अयो, आता काय करावं. सकाळी सकाळी 7 वाजता डोक्यात फुल. आता ती फुलं एवढी घातली, त्याच्यावर टोपी बिपी घातली, कोण बघायचंय आता त्या फुलाला. त्या फुलासाठी टोपी काढून ठेवायची. बघा फुलाच्या नादात काय काय झालं. लाजल्या बरं का त्या. आता त्यांचं जाऊ द्या. हे बघा आमचे साहेब आता हे असं बघा काय काम करतात. मला बी आता थोड्या टायमानं असंच काम करायचंय बघा. आताशी सुरुवात झाली आमची कामाला. आता तुम्ही म्हणायची काय चाललंय असलं रानात. तर हे आता गुलाब छाटलाय आणि छाटलेल्या गुलाबाच्या सगळ्या फांद्या पडलेल्या ती घाण सगळी गोळा करायची चालली बघा. सकाळी सकाळी रानात काम करतोय, खूप ऊन लागतंय, तहान लागली आहे. आमच्या कारभारांना सांगितलं मला पाणी घेऊन या. लवकर आणा लवकर, लई तहान लागली बाबा. काय करतोय आपण. गुलाब छाटलेला बाहेर ते बाहेर काढायची चाललेली. का छाटला गुलाब आपण. आता वर्ष होऊन गेलं. मार्च पासून थ्रिप्स कंट्रोल होत नव्हता, फुलं पूर्ण बंद होती, छाटण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्यामुळे काय गुलाब छाटावा लागला. उन्हाळ्यामुळे थ्रिप्स कंट्रोलच झाला नाही अजिबात आणि त्याच्यामुळे फुलं खूप छोटी छोटी यायला लागली. फुलं छोटी असल्यामुळे मार्केट नाही आणि आपलंच नाही, सगळ्यांचीच असं अवस्था झाली. शेवटी गुलाब छाटणी करायचा निर्णय घेतला. गुलाब छाटणी केली. आता त्याची घाण बाहेर काढतोय आम्ही सगळेजण नाही बघा. आणि मी पण काढू लागते सगळ्यांना ती घाण बाहेर. लई बेकार ऊन लागतं बघा. त्याच्यामुळं ना आम्ही सकाळी सकाळी रानात जातो, 11 वाजेपर्यंत काम करतो आणि दिवसभर घरी निवांत असतो. आणि सकाळचं पक्ष्यांचे आवाज, किलबिलाट आणि काम करताना पण काही त्रास वाटत नाही. म्हणून आम्ही सगळ्यांना सकाळचं काम करायला येतो. तर आता हे सकाळचं सगळं आज आम्हाला आवरायचं आहे आणि आवरून मग घराकडे जायचं आहे. गुलाब बाहेर काढायचं काम झालं. आता बागेत आली मी बाजूलाच. जाम भूक लागली. सकाळी सकाळी फलाहार चाललाय. एक पेरू सापडला, खाते तो आता मस्त मध्ये. आणि खाऊन झाला की घराकडे जाते. बाय बाय.